never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase. मित्रांनो, आता आपण हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आणि आता आपण निघालो आहे कावळे 7 पॉईंटला. रिव्हर्स वॉटरफॉल आहे इकडचा आणि खूप फेमस पॉईंट आहे. तर आता 2 किलोमीटर वरून एक लेफ्ट येईल, तिकडे आपण लेफ्ट घेणार आणि थेट जाणार आहोत आपण कावळे 7ला. रस्ता तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि आसपासचं जे परिसर आहे तो सुद्धा बघू शकता की खूप सुंदर आहे. आणि पाऊस सध्या नाही आहे, पावसाने सध्या शांती घेतली आहे आणि तुमच्या समोर आहे जे काय आहे ते दृश्य. सो एन्जॉय करा. डोंगर रांग आहेत, किती सुंदर झाडी आहेत, डोंगर आहेत, आसपास एक नदी आहे. म्हणजे अजून काय हवं माणसाला आयुष्यामध्ये. माणसाला हे हवं आहे, हे सुख हवं आहे जे फक्त सध्या ह्या काळात आपल्याला कोकणात मिळू शकतं. म्हणजे अशी अजून खूप सारे स्पॉट्स आहेत पण पर्सनली इट इज क्लोजर टू माय हार्ट दिस प्लेस. तर नक्की विजिट करा. कधी कोकणात आलात तर आंबोली घाट आणि आंबोली घाटच्या आसपास असलेले हे पॉईंट्स नक्की विजिट करा. आय होप माझं व्हॉईस पण रेकॉर्ड होत असेल कारण की मी वायझर नाही लावलं आहे. वायझर थोडंसं ब्लर आहे कारण की ही आपली बाईक नाही आहे. सो वायझर लावून ठीक आहे. इतकं काही ब्लर नाही दिसत आहे, ठीक दिसतं आहे पण एक चांगले विंड ब्लास्ट अडवला जातो आहे आणि झाड पूर्ण वाकलं आहे, भीती वाटते. टर्निंग ब्लाइंड टर्न. आय गेस आपण आता ना मित्रांनो ऑलमोस्ट तिकडे पोचलो आहे. म्हणजे तो जो लेफ्ट येतो कावळे 7 जाणार तो आय गेस हाच आहे. इथूनच कावळे 7 रिव्हर्स वॉटरफॉलला जातात आणि इकडे मे बी लिहिलं असेल वेगळे कावळे 7. हा बघा इथे आलात ना, ते इथे दिले बघा ग्रामपंचायत गिळे कावळे 7 पॉईंट कोल्हापूर बेळगाव सरळ. सो आपण आता इथून लेफ्ट घेतो आहे आणि सरळ जाऊया आपण रिव्हर्स वॉटरफॉल. रस्ते आता आय गेस थोडेसे खराब असतील इकडे. सो मला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल इकडे, बघूया. तर मित्रांनो आता आपण वॉटरफॉलच्या थोडंफार जवळ आलो आणि हे रस्ते बघा. अरा काय रस्ते आहेत, पूर्ण खडी आहे. अशा रस्त्यातून टायरचं बाबा सांगता नाहीत काय होईल ते. आरामातच चालवा गाडी, येत आहे तर घाई करू नका. आणि पूर्ण फॉग झालं आहे आणि रोड खूपच बकवास. अशा ठिकाणी ना एक्सपल्स गाडी पाहिजे. एक्सपल्स द बेस्ट ऑप्शन. हे बघा इथं जर बॅकग्राऊंड म्युझिक ते ह्याचा लावलं, रात्रीचं खेळ चालले तर किती व्हिडिओ व्हायरल होईल ना. पाचोळा सैरा वैरा वारा पुढचं मला येत नाही, म्युझिक तर अशीच आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत कावळे 7 पॉईंटला आणि अशी पार्किंग एरिया तुम्हाला मिळेल तिकडे आलात की. आणि हा एंट्री पॉईंट आहे त्याचा आणि असे काहीसे तुम्हाला स्टॉल्स वगैरे दिसतील.
तुम्ही येऊ शकता आणि ते खायला प्यायला वगैरे खूप चांगलं मिळतं. हा एंट्री पॉईंट आहे आणि हे बघा जस्ट लुक ॲट इट. खूप काय खायला वगैरे. कोकणी मेवा हे बघा. वडापाव खायला तर इकडे याल असं काय तुम्हाला मिळेल खायला. तर मित्रांनो थोडं खाली उतरून असं काहीसं आपल्याला दिसणार आहे. तिकडे एक ना नदी, ॲक्च्युली तो झरा आहे, इकडे वाहताना तुम्हाला दिसू शकतो बघा. इकडे या साईडला दिसेल की नाही माहीत नाही, बट मला पॉईंटवरती तुम्हाला असं कणसं वगैरे खायला मिळतं बघा. पाऊस तर नाही आहे, पण शांतता किती, पण धुकं खूप आहे. किती छान सुंदर असे बनवले आहेत बघा. हे सगळं तुम्हाला मेन्यूमध्ये भेटणार. कांदा भजी, मिरची वगैरे सगळं. आणि आज गर्दी नसल्यामुळे आपल्याला चांगले फुटेजेस घ्यायला मिळतील. ही थोडीशी शेड आपल्याला मिळते इकडे आणि इथून मेन पॉईंट सुरू होतो बघा. तर मित्रांनो हे बघा, ही माझी बहीण आहे आता जी तुमच्या समोर जी दिसते. आम्हाला भेटलेत, फायनली भेट झाली आहे. हे सगळे त्याचे कलिग्स आहेत. हे सगळे कलिग्स आहेत ताईचे. हे आमचे भाऊजी. अरे अतिशय अप्रतिम असं धबधबा असा आहे. तुम्ही बघू शकता काही एक दिसणार पाणी. मी इंदोर मध्य प्रदेश वरून आलोय. अरे मराठी बोलतोय बघा. आमच्या इथे 7.5 लाख मराठी आहे. अरे काय, अरे खूप छान. लोकसभा स्पीकरचं नाव ऐकलं, सुमित्रा महाजन 8 वेळा जी जिंकली ते फक्त मराठी बोलतात. अरे क्या बात आहे भाई, मराठीची प्रचिती बघा कुठे कुठे इंदोर मध्ये. थँक्यू. आणि आमचं शहर 7 वेळा देशामध्ये क्लीन शहर. इंदोर छान खूप छान. इंदोरचं आहे. मित्रांनो आता आपण आहोत जे कावळेसाठी धबधब्याला. आणि बघा तुम्ही इथे सगळीकडे किती सुंदर लागलं. माझा आवाज पण तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही मला काही कल्पना नाही आहे, बट असं काही व्ह्यू मागे पुढे हे बघा. खूप छान वाटतं. आणि आता आपण तिथे एक धबधबा आहे तो बघायला जाऊ आणि थोडा वेळ टाईमपास करून इकडे आपण जाऊ बाबा धबधब्याला. सो गाईज भेटूया. असं धुकं क्लिअर झालं आहे त्यामुळे ते दिसतं आहे खालचं थोडंफार. हे बघा. तर मित्रांनो धुकं थोडंसं हरवलं आहे आता आणि धबधबे बघा तुम्ही किती आहेत ते. त्याला कावळेसाद रिव्हर्स वॉटरफॉल असं म्हणतात. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ते.
हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत आपल्या व्लॉगमध्ये. आणि आता आपण ॲक्च्युली हिरण्यकेशी स्किप केलं आहे आणि आता आपण एका धबधब्यावर चाललो आहे. बाबा धबधबा नाव आहे त्या धबधब्याचं. आणि इथून बरंच लांब आहे हे डेस्टिनेशन जे आहे आपलं ते बरंच लांब आहे. आणि पाऊस खूप जोरात होता त्यामुळे मी गोप्रो चालू नाही केला कारण की काहीच दिसलं नसतं. आता पाऊस गेला आहे आणि धुकं लागलं आहे परत. धुक्यांमधून आम्ही आतमधून पूर्ण भिजलो आहे. ते जे रेनकोट घातले त्याचा पण काहीच फायदा झाला नाही आणि बऱ्यापैकी भिजलो आहे आम्ही. तुमच्या रिस्कवर घेऊन येऊ शकता कारण की खूप खराब रस्ता. ऑफ रोडिंगसाठी ठीक आहे, म्हणजे चांगली बाईक असेल तर घेऊन येऊ शकता, असं काही नाही. पण पंक्चर झालं तर आसपास काहीच नाही. सो या आपण आपल्या रिस्कवर या. हो मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आता आपण आहोत बाबा धबधबा या ठिकाणी आणि चौकू या गावात आहे हा धबधबा. लांब आहे खूप आणि रस्तेसुद्धा खूप खडतर आहे तिकडचे, खूप डिफिकल्ट आहेत. आणि या डिफिकल्टीमधून आपण या सुंदरशा ठिकाणी आलो आहोत. इकडे खूप सारे लाईव्ह धबधबे आहेत. थोडं रिस्कीसुद्धा आहे पण केअरफुली या इथे येताना आणि एन्जॉय करा नेचर. सो आता आम्ही पण एन्जॉय करायला चाललो आहोत आतमध्ये. बघूया आणि तुम्ही पण हे व्ह्यूज एन्जॉय करा. तर नमस्कार मित्रांनो, कॅमेराच्या मागून तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि हा जो आहे तो बाबा धबधबा ज्याच्याबद्दल मी म्हणत होतो. हा चौकुळ या गावातून हा नदीचा उगम होतो आणि तिथून हे पाणी त्याचं खालीपर्यंत जातं. तर ह्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे. त्याचं रौद्ररूप बघा तुम्ही. जस्ट लुक ॲट इट. तो आता इथून पुढे आपण आता बाबा धबधब्यावरून परत एकदा आपल्या पाटीलकडे जाणार आहोत. आणि माझ्या गोप्रोमध्ये इतकी बॅटरी नाही आहे की मी तुम्हाला रिटर्नची जर्नी दाखवू शकेन. सो आपण आता जो व्लॉग आहे तो आपण इकडेच एंड करणार आहोत. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एन्जॉय करा. पीस आउट.